सर्वांना सस्नेह जय जाऊ. राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले आहेत. फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत, परंतु काही जणांचे बँकमध्ये पैसे जमा झालेले नाहीत. अशा महिलांनी आपल्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आधारवरून आपल्या बँक कोणती लिंक आहे हे आधी चेक करून घ्यायचं आहे. लिंक नसेल तर बँकमध्ये जाऊन आधारला बँक लिंक करायची आहे. त्यानंतर आपली जी रक्कम आहे ती जमा होणार आहे. पहिला टप्पा यशस्वीरित्या वाटप झाल्यानंतर आता दुसरा टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे. त्यामुळे आपल्या आधारला जी बँक लिंक आहे त्याच बँकेमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तसेच काही जणांचे बँकमध्ये पैसे जमा झालेले आहेत, परंतु बँका पैसे देण्यासाठी नकार देत आहेत. जसे की त्यांच्या वैयक्तिक जे कर्ज असते त्या कर्जामध्ये ती रक्कम समायोजित करून ते पैसे कपात करत आहेत. यासाठी राज्य शासनाने बँकांसाठी एक पत्र काढण्यात आलेलं आहे. त्या पत्रामध्ये राज्य शासनाने महिला व बाल विकास विभागामार्फत एक पत्र देण्यात आलेलं आहे. त्या पत्रामध्ये सविस्तर असं बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत. या योजनेचे जे पैसे आहेत ते लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याविना हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण महिला व बाल विकास विभागामार्फत जे पत्र काढण्यात आलेलं आहे ते पत्र या ठिकाणी आपण बघत आहोत. महाराष्ट्र राज्य शासनाचं हे पत्र आहे. हे समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्व मुंबई वगळून. विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबत. यामध्ये असं दिलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै 2024 व माहे ऑगस्ट 2024 या दोन्ही महिन्याच्या एकत्रित 3000 इतका वार्षिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने अदा करण्यात आला आहे, म्हणजे डीबीटीद्वारे अदा करण्यात आलेला आहे. तथापि सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालील सूचना देण्यात येत आहेत. या बँकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. तसेच सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे व या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. अशा प्रकारचे हे पत्र सर्व बँकांना पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपले जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकमध्ये जमा होऊन बँकवाले जर तुम्हाला देण्यास नकार देत असतील किंवा तुमचे खाते बंद पडले किंवा तुमचे कर्जामध्ये कपात झाले असे काही कारणे देत असतील तर त्यांना हे पत्र दाखवून आपण आपल्या या योजनेचे पैसे आपण मिळवू शकतो.